राजा शिवछत्रपती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदुस्थानचे एकमेव हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय विचार मंच, शिवसेना उपनेते, शिवसेना विभाग प्रमुख, सर्व पक्षांचे मान्यवर, या सर्वांच्या परवानगीने तुमच्या सर्वांसमोर माझे दोन शब्द व्यक्त करतो. शिवसैनिकांनो, मागचा गोंधळ जर थांबला असेल तर थोडंसं बसून घ्या सर्वांनी. लक्षात घ्या, आता तुम्हापैकी किती जण मला मीडियावर पाहतात, युट्यूबवर पाहतात? अरे वा, मग तर प्रश्नच नाही, काय बोलणार मी. तुम्ही सर्वांनी पाहिलंय, माझी सुरुवातच होत असते बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. ही अशी माणसं आहेत ना, ही माणसं, ही ज्येष्ठ शिवसैनिक, हा शिवसेनेचा कणा आहे. कणा हा कणा आहे, हा आपल्याला पैशाने विकत येत नाही, हा कमवावा लागतो, जो आमच्या बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी कमवलेला आहे. ही शिवसेनेची संपत्ती आहे, ही महिला आघाडी शिवसेनेची संपत्ती आहे. आणि जोपर्यंत हे असे नारे लागत नाहीत ना, म्हणतात रक्ताला उसळी फुटते, शिवसेनेच्या सभांमध्ये रक्ताला उसळी फुटते, रक्ताला उसळी नाही फुटत, रक्ताला उकळी फुटते. शिवसेनेच्या सभांमध्ये रक्ताला उकळी फुटते. शिवसैनिकांनो, काळ कसोटीचा आहे, हा काळ कसोटीचा आहे. पण या काळाला खरंच सांगा, त्या काळाला ठणकावून सांगा, या काळाला सांगा, अरे काळा, आम्हाला वारसाच संघर्षाचा आहे. अरे आम्ही जन्माला आलो तोच रस्त्यावर, बाळासाहेबांनी आम्हाला जन्माला घातलं ते रस्त्यावर. आम्ही अशा टोले जंगली इमारतींमध्ये, अशा एसीमध्ये, एसीच्या कार्यालयांमध्ये जन्मलेला हा शिवसेना पक्ष नाही. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, काळ संघर्षाचा आहे, गाफील राहून चालणार नाही. वेळेला मर्यादा आहे, मागे अजून मुख्य वक्ते बाकी आहेत. हा काळ संघर्षाचा आहे, याच्यातला तुम्ही मर्म ओळखा. मला काय सांगायचंय, आपण लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याच्या निवडणुकींना आहोत. आपली तारीख 20 तारीख आहे. ज्या भागामध्ये आपण बसलो आहोत तो भाग कोकणी बहुल भाग आहे. ज्या कोकणाने, माझ्या कोकणाने, आपल्या कोकणाने या महाराष्ट्राला शिवसेना दिलेली आहे. ज्या मुंबईमध्ये आपल्याला अभिमान नाही तर गर्वाने सांगावं लागेल, अरे मुंबईमध्ये जन्म घेतला शिवसेना पक्ष, महाराष्ट्रभर फुगवला, पण त्याची सुरुवात कोकणाने केलेली आहे. आज जवळपास 13 कोकणातला 13 खासदारके जातात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या 13 पैकी 8 ते 9 खासदारक्यांवर शिवसेनेचं कायम प्राबल्य राहिलेलं आहे. 8 ते 9 खासदारक्यांवर. मी तुम्हाला एक विनंती करेन, आणि ती विनंती अशी असेल, आपली तारीख आहे 20 तारीख. ज्यावेळेस चाकरमान्यांनो, माझ्या कोकणी बांधवांनो, ज्यावेळेस आपल्या गावचं रिझर्वेशन कराल, कृपया 20 तारीख ठेवू नका. तुम्हाला मी कळकळीची हात जोडून विनंती करतो. मी भांडूपला विशेष विनंती करतो, कृपया 20 तारीख ठेवू नका. 21 ठेवा, 22 ठेवा. ही लढाई शेवटची आहे. याच्यानंतर पश्चातापाला वेळ मिळणार नाही. शिवसैनिकांनो, महाविकास आघाडीच्या सैनिकांनो, इंडिया आघाडीच्या सैनिकांनो, याच्यानंतर पश्चातापाला वेळ मिळणार नाही. 2024 ही शेवटची निवडणूक ठरेल. आमच्यासारखे बोलणारे पाताळात गाडले जातील, 200-200 फूट गाडले जातील. आमची हाडं देखील आमच्या घरच्यांना सापडणार नाहीत. एक उदाहरण तुम्हाला चांगलं माहितीये, अगदी यथेच्छ शब्दामध्ये सन्मान केला होता दळवी साहेबांनी. काय काय प्रकार घडवण्यात आला. अरे नावाचे जिगरबाज शिवसैनिक आहोत आम्ही, असल्या प्रकारांना घाबरता का निघालो? या असल्या भेकड गोष्टीला शिवसैनिक कधी घाबरत नाही. आणि ज्या दिवशी, मुळशी पॅटर्नचा एक डायलॉग सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी जर मनामध्ये भीती आली, नावापुढे शिवसैनिक लावणं सोडायचं. नावापुढे शिवसैनिक कधी लावायचं नाही. शिवसैनिक कधी घाबरू शकत नाही. ते म्हणतात ना, ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसेल, आपला खेळ खलास. आपण शिवसैनिक लावू शकत नाही.
मी म्हटलं अरे वा, म्हटलं अतिशय योग्य ओळखलं. मला म्हणतात तुम्ही ओवाळून टाकलेली माणसं आहात, तुम्ही भाड्याची माणसं आहात. मी म्हटलं अरे वा, आम्ही ओवाळून टाकलेली, होय आम्ही ओवाळून टाकलेली माणसं आहोत. या शिवसेनेवर जीव ओवाळून टाकलेली माणसं आहोत आम्ही. अरे आमच्या पुढच्या 7 पिढ्या शिवसेनेसाठी जीव ओवाळून टाकलेले आहेत. तुम्हाला त्याचं मर्म काय कळणार नासक्यांनो, काय कळणार तुम्हाला? मला म्हणतात 50,000 पगार. अरे होय मी 50,000 पगारावर आहे आणि मला अभिमान आहे माझा पगार द्यायला. शिवसैनिकांना तुम्हाला हृदयातली गोष्ट सांगतो, रोज रात्री घडते माझ्या बाबतीत ही गोष्ट, रोज रात्री घडते. ज्या वेळेस डोळ्याला डोळा लागतो माझा पगार द्यायला बाळासाहेब स्वतः येतात. ज्यावेळेस बाळासाहेबांचा तो थरथरता हात ज्यावेळेस पाठीवर पडतो ना शिवसैनिकांनो, तो असतो माझा पगार. बाळा उठ, पगार द्यायला आलोय. मी रोजंदारीवर कामाला आहे शिवसेनेमध्ये, रोजंदारीवर मी काम करतो. रोज माझा पगार बाळासाहेब करतात. आणि ज्या दिवशी बाळासाहेबांना येण्यास उशीर होतो ना, आम्ही असे रुसून बसतो, बाळासाहेब आजची रोजंदारी झालेली नाही, आजचा पगार झालेला नाही. अरे हे नातं आहे आमचं शिवसेनेशी. अरे आम्ही वयाने लहान असू, दळवी साहेब, आम्ही वयाने लहान असू, आम्हाला तेवढा अनुभव नाही, आम्ही शिवसेनेचा तो काळ पाहिला नाही. ज्यावेळेस शिवसैनिक रस्त्यावर खस्ता खात होते, लाठ्या काट्या खात होते, तो काळ आम्ही पाहिलेला नाही. पण आता जर आमची वय आणि ह्यांची या गद्दारांची वय काढली, जर एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर या गद्दारांना निष्ठा कळत नसेल, तर आम्ही 0 वयाची माणसं त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो. तुम्ही काय म्हणता शिवसैनिकांनो? चुका नसेल तर सांगायचं, तुम्हाला तो हक्क नाही, नासक्यांना तो हक्क दिलेला नाही. लक्षात घ्या शिवसैनिकांनो. काल ठाण्यामध्ये आणखी एक प्रसंग सांगतो तुम्हाला. मी राहायला ठाण्यामध्ये आहे, कोपरी 5 पगाडी माझा विधानसभा आहे, माझा मतदारसंघ काळ्या गाडीचा आहे. आपल्याला सध्या सफेद गाडी हरवायची, बरोबर? त्या कोपरी 5 पगाडीमध्ये आमच्या प्रश्नांना उत्तरं देता आली नाही. सुषमाताईने आम्ही होतो, आमच्या प्रश्नांना उत्तरं देता आली नाही, आमच्या अंगावर बायका पुढे केल्या गेल्या. लक्षात घ्या, ही आहे मर्दांची संघटना. यांची धनुष्य चोरलं, त्या धनुष्याला ह्यांना ठाण्यामध्ये उमेदवार देता आला नाही. धनुष्य चोरलं, ज्या शिवसेनेचं नाव घेतलंय ती शिवसेना जवळपास कोकणामध्ये 8 जागांवर उमेदवार द्यायची. यांचे 2 जागा तरी शिल्लक राहिल्यात का? 2 जागा, एक शेवाळ्यांची आणि एक मला वाटतं कल्याणच्या स्वतःच्या पुत्राची. आणि म्हणतात आम्ही ओरिजिनल शिवसेना. हे ओरिजिनल, यांना स्वतःच्या मुलाची खासदारकी घोषित करता आली नाही, हे ओरिजिनल. मला अनेकदा मला वाटतं मीडियावाले विचारत असतात, मी म्हणालो मी प्रवक्ता. कुठल्या शिवसेनेचे? बरं, कुठल्या शिवसेनेचे? ज्यांनी कोविड काळामध्ये उभ्या महाराष्ट्राचा श्वास जिवंत ठेवायला प्रशासनाला भाग पाडला, अशा प्रकारे प्रशासनाकडनं काम करून घेतलं, त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मी प्रवक्ता आहे. काल परवामध्ये नरेंद्र मोदींची एक सभा झाली. सभा म्हणण्यापेक्षा सभा सोडून द्या, एका कुठल्या मीडियाला बोलताना त्यांनी सांगितलं माझ्या मागच्या 5 वर्षात ते 3 वर्ष कोविड मध्ये फुकट गेले. बरं, तुमचे कोविड मध्ये फुकट गेले, मग आमचे वर आले होते काय? जे आम्हाला प्रश्न करतायत. तरी देखील सांगतो 48 बिलियन डॉलर्स. आता त्या बिलियन मध्ये शून्य किती येतात हे मला पण नाही माहिती, तुम्हाला पण नाही माहिती, पण 48 बिलियन डॉलर्स ही इतकी मोठी अमाऊंट आहे, इतकी मोठी रक्कम आहे की ज्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातले 5 लाख मुलं कामाला लागू शकतात. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट ज्या काळात जग ठप्प झालं होतं त्या काळामध्ये महाराष्ट्रात आणली. मी त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रवक्ता आहे. याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्याच कोविड काळामध्ये शिवभोजनच्या मार्फत लोकांना उपाशी झोपू दिले नाही. मी त्या शिवसेनेचा प्रवक्ता आहे. याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी यांनीच त्या कोविड काळामध्ये प्रत्येकाला बघितलं नाही रेशन कार्डचा रंग कुठला काय काही बघितलं नाही, प्रत्येकाला मोफत धान्य देण्याचं ते पुण्यकर्म केलं. मी त्या शिवसेनेचा प्रवक्ता आहे. समजले? म्हणाले बरोबर, मला कळालं तुम्ही ओरिजिनल शिवसेनेचे प्रवक्ते आहात, मूळ शिवसेनेचे प्रवक्ते आहात. हे असं आहे शिवसैनिकांनो. या क्षणाला जे जे निष्ठावंत आपल्या सोबत उभे आहेत त्या सर्वांच्या पाठीशी तुम्हाला ठाम उभा राहायचंय. जर
सोडा ते सगळं, ते रोज तुम्ही पाहता. आज या संस्थांच्या मार्फत उभा महाराष्ट्र विकायला काढलेला आहे. हा महाराष्ट्र पुढच्या काही वर्षांमध्ये सगळ्या 7व्या ते 8व्या नंबरला जाऊन बसलेला असेल. तर हाच दर कायम राहिला तर आपल्या मुलांनी कुठे कामाला जायचं? आज तुम्ही विचार करा, प्रत्येक धंदे उद्योग धंदे सगळं बाहेरच्या राज्यांमध्ये जात आहे. आज तुम्ही स्वतःला विचारा, आज तुम्ही कर्ज काढून आपल्या मुलांना शिकवता, महिला भगिनी इथे बसलेल्या आहेत. तुम्हाला वाटतंय शाळा होऊन जाईल, शाळेच्या नंतर काय? कॉलेजला पाठवा, कॉलेजच्या नंतर काय? उच्च शिक्षणासाठी पाठवा, त्याच्यानंतर काय? तोपर्यंत तुम्ही कर्ज काढलेली असणार, इंजिनिअरिंगचे शिक्षण दिलेले असणार, 7-7 लाख रुपये भरलेले असणार. पुढे काय? पुढे आहे ना मग? तुम्ही समजू शकता मला काय सांगायचंय? काहीही ठेवणार नाही महाराष्ट्रामध्ये. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आपला इथे कुठल्याही समाजाला विरोध नाही, ना गुजराती समाजाला विरोध, ना मारवाडी समाजाला विरोध, ना दक्षिण भारतीय समाजाला, आपला कुणालाही विरोध नाही. पण जे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळायलाच हवं. आमचा पटेललाही विरोध नाही, आमचा पाटीललाही विरोध नाही. आम्हाला सर्वांना घेऊन या महाराष्ट्रावर, या महाविकास आघाडीचा, या शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवायचा आहे. मी एकदम आतून माझा जो आवाज असतो तुम्हाला सर्वांना माहिती, तुम्ही पाहताय मला. मी बऱ्याचदा एक कडवं तुम्हाला कायम सांगितलंय, एक कडवं मी कायम म्हणत असतो. अनेक जण म्हणतात तुमची चूक झाली, हे सगळं तुमच्यामुळे घडलं, कारण तुम्ही माणसांवर जास्त विश्वास ठेवला. एकाच्या हातात ती सत्ता एकवटत गेली. होय, झाली चूक, मान्य केली. ते म्हणतात ना, असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. हे आहे अपयश आहे, जे घडलं ते अपयश आहे, ते मान्य करायचं, लपवायचं नाही. अपयश आलं पण त्याच्याही पुढे जायचंय. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और उसे सुधार करो. काय चुकलं, काय आमच्याकडनं चुकीच्या गोष्टी घडल्या मागच्या काळामध्ये, त्या सुधरवायच्या. क्या कमी रह गई देखो और उसे सुधार करो. और जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम. तुम्ही विचार करा, आता आपल्या ह्या ईशान्य मुंबईचा खासदार, आतापर्यंत आपले उद्धव साहेब म्हणायचे या युतीमध्ये आम्ही सडलो, 30 वर्षाच्या युतीमध्ये सडलो. कारण अशा या मतदारसंघावर जिथे शिवसेनेचा भगवा कायम फडकू शकला असता, तो आम्हाला या कमळीला दान द्यावा लागला होता. क्या कमी रहेगी देखो उससे सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ के मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. आपल्याला ही कोशिश करायची. तुम्हाला मी आकडेवारी सांगतो, कारण कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि त्याच्या मागे मी तुम्हाला आकडेवारी देखील सांगतो. फक्त भावनिक बोलायचं नाही, आकडेवारी ऐका. 2014-2019 5.5 लाख मला वाटतं 5.5 सौम्याला पडले होते आणि याला 5 लाख पडले होते. म्हणजे यांचं मतदान शिवसेनेसाठीचं 5.5 लाख 5 लाखाचा ऍव्हरेज. संजय भाऊ पाटील ज्यावेळेस एनसीपी मधून लढले त्यावेळेस त्यांचं ऍव्हरेज मतदान 3 लाखांचं, म्हणजे डिफरन्स होता 2 लाखांचा. शिवसेना या भारतीय जनता पक्षात बाहेर काढली, जवळपास 3.5 लाख मतदान बाहेर पडतं. जर त्या आकडेवारीप्रमाणे पकडलं तर 3.5 लाख, भाऊंचे 3 लाख, 6.5 लाख आणि 9 मतदान पकडलं. आणि या गद्दारांच्यामुळे वाढलेलं 3 लाखाचं मतदान पकडलं तर हा आकडा जवळपास 8 ते 9 लाखांच्या घरामध्ये जातो. यांच्या 2.5 लाखांच्या उद्बत्त्या, 3 लाखांच्या उद्बत्त्या कुठे वाजवायच्या तुम्ही सांगा मला. हे म्हणतात ईशान्य मुंबई आमचा गड, घाटकोपरच्या जीवावर, घाटकोपरच्या जीवावर. भांडूप मध्ये आम्ही आहोत, कांजूर मध्ये आम्ही आहोत, विक्रोळी मध्ये आम्ही आहोत, मुलुंड मध्ये आम्ही आहोत, मानकोट शिवाजीनगर मध्ये आमचे समाजवादी पक्ष आहे. कुणाच्या जीवावर? हे सब फेक आहे, लक्ष द्यायचं नाही. फक्त यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस मतदान केंद्रामध्ये जाल त्यावेळेस एकट्याने जायचं नाही, म्हणजे आतमध्ये नाही म्हणते, आतमध्ये झुंडीने जायचं नाही. ज्यावेळेस मतदान केंद्रांवर जाल आपल्या सगळ्या सोसायटीमध्ये पाहायचं, आपल्या शिवसेनेची, आपल्या महाविकास आघाडीची, आपल्या काँग्रेसची, आपल्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाची, आम आदमी पक्षाची असतील, संभाजी
ब्रिगेडची असेल, जे जे महाविकास आघाडी इंडिया आघाडी पक्ष त्यांची जर कोणाची मतदान असतील त्या बिल्डिंग मध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे, हो बरोबर हे मतदान राहिलं, ह्या काकू राहिल्या, काकू माझ्यासोबत चला, मी तुम्हाला रिक्षाने नेते, मी तुम्हाला माझ्यासोबत रिक्षाने नेते. मतदान चुकवायचं नाही, प्रत्येकाला घेऊन जायचंय. फक्त सभांमधून आपल्याला भावनिक बोलून चालणार नाही, कन्स्ट्रक्टिव्ह काम हे झालंच पाहिजे. लक्षात ठेवा शिवसैनिकांना, हा शिंदे टोळी हा ठाण्याच्या 3.5 गल्ल्यांचा पक्ष आहे, त्याच्यावर विशेष लक्ष देऊ नका. याची एक्सपायरी डेट मी तुम्हाला सांगतो. एक्सपायरी डेट म्हणजे काय माहिती? अंतिम तारीख. याची अंतिम तारीख आहे 4 जून. या 4 जूनच्या नंतर ते मुकुट असं खाली आलेलं असेल, आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना. आम्ही अशी बाजूला बसलेलो असतो कुठेतरी. तुम्हाला माहिती ना, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार 8 जागा घेऊन बसलेत. त्या 8 जागा देखील पुरत्या नाहीयेत. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार ते रामदास भाई कदम कुठे दिसत नाही. तो एक जागा कमी घेणार नाही साहेब, एक जागा कमी घेणार नाही. त्या झेंडूबाम कंपनी त्यांना शोधते. असला ब्रँड अँबॅसेडर आम्हाला कधीच मिळणार नाही. असला ब्रँड अँबॅसेडर आम्हाला पाहिजे. सुंदर पद्धतीने लावलं होता, सुंदर. विचार करा शिवसैनिकांना, ते कोकणातले आणखी एक सकाळी सकाळी 2 छोटे आणि 1 मोठे, ते 2 छोटे 1 मोठे, यांची अवस्था इतकी दयनीय आहे. राज्यसभा काढली, हो राज्यसभा काढून घेतली, ते मंत्रीपद काढून घेतलं, सगळं केलं. यांच्या गावचे यांच्या गावचे 2 सरपंच निवडून येता येईना. यांनी 2 वेळा स्वतःचा पराभव करून घेतला. त्या मोठ्या काट्याचा 2 वेळा पराभव झाला. हायटेक करायची काट्याला नको, माझं सगळं करून झालेलं आहे, मोठ्या काट्याला नको. आणि बारक्या काट्याला सेफ जागेवर, तिथे देखील सतीश सावंतांनी घाम फोडलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, त्या कणकवलीच्या जागेवर सतीश सावंतांनी घाम फोडलेली खदारी. आणि यावेळेस तो हवाडा शिवसैनिक येतील. शिवसैनिकांनो, कोकणवासियांना गद्दारी नवीन नाही. 2004 मध्ये पाहिली होती, गाडून टाकायला थोडा वेळ जातो, कारण हे टगे आपणच मोठे केलेले आहेत. गाडून टाकायला थोडा वेळ जातो, पण गाडली की नाही, आज एकाच तरी अस्तित्व दाखवा. स्वतःची सेफ जागा पोरासाठी दिली जाते. शिवसेनेला नख लावणारी अवलाद या महाराष्ट्राने कधी जिवंत ठेवली नाही आणि कधी जिवंत ठेवणार देखील नाही. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, राहुलजी गांधी साहेब असतील, मला राहुल गांधी साहेबांचं एक विशेष कौतुक करावं असं वाटतं. फक्त महाराष्ट्राची सत्ता येऊन चालणार नाही, उभ्या देशाची सत्ता आली पाहिजे. कारण ह्यांचं सलाईन चालतं दिल्लीत. मगाशी पुन्हा एका वक्त्याने जय महाराष्ट्राची घोषणा दिली की तुम्ही सर्वांनी जय महाराष्ट्र म्हटलं. तो जय महाराष्ट्र आवाज त्या दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. पण दिल्ली देखील आपली आहे, लक्षात ठेवा. आज अरविंदजी केजरीवाल आज जेलमध्ये आहे. मगाशी पुतीनचं नाव कोणतरी घेतलं, मला वाटतं सुनील राऊत साहेबांनी घेतलं. ती दिल्ली नाही, दिल्ली म्हणजे पार्लमेंट. त्या पार्लमेंटमध्ये जय महाराष्ट्राचा हा घोष घुमला पाहिजे. जय महाराष्ट्र म्हटलं तर त्या पार्लमेंटला कळायला पाहिजे महाराष्ट्रातले मराठी माणसं जागी झालेली आहेत. पक्ष फोडा, काही फोडा, आता इतकं बटन दाबतील की ते मशीन फुटतील. इतक्यात मोठ्या प्रमाणात ही मशाल दाबली गेली पाहिजे शिवसैनिकांना, महाविकास आघाडीच्या सैनिकांना. असो, फक्त आपली ती 20 तारीख बदला, 21 करा, 22 करा. करणार ना? तुम्हाला विशेष विनंती, करणार ना? आपल्या शिवसेनेसाठी, आपल्या उद्धव साहेबांसाठी, आपल्या बाळासाहेबांसाठी, ज्यांनी सांगितलं होतं मला सांभाळा, उद्धव साहेबांना सांभाळा, आदित्य साहेबांना सांभाळा. आणि पुढचं एक वाक्य आपण परस्पर विसरतो, महाराष्ट्राचा विकास करून घ्या. बाळासाहेबांनी फक्त सांभाळा सांगितले. अरे आपण कोण त्यांना सांभाळणार आहे? उभा महाराष्ट्र कोविड काळात ज्यांनी सांभाळला त्यांना आपण कोण सांभाळणार आहे? त्यांनी हे सांगितलं होतं, यांना सांभाळा म्हणजे महाराष्ट्राचा विकास करून घ्या. आणि हा कोकणी माणूस, हा माझा भांडूप विधानसभेचा प्रत्येक मतदार हे बाळासाहेबांचं वचन, बाळासाहेबांना दिलेलं वचन नक्कीच पूर्ण करेल याची मी खात्री बाळगतो. तुम्हाला सर्वांची सल्ला घेतो, शिवसैनिकांना, महाविकास आघाडीच्या सैनिकांना. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.